नमस्कार. मी अजिंक्य महादेव केसरकर. आर्ट सर्कल निर्मित 30-3 वाचन वसा या अभिनव उपक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज मी गणेश मतकरी यांची रिंग ही कथा वाचणार आहे. स्कूल बस गच्च भरली होती. तशी ती आमच्या शाळेत नेहमीच भरायची. मी ऐकलं आहे की काही शाळांमध्ये बसेस चांगल्या मोठ्या असतात, रिकाम्या आहे. आमच्या बाजूच्या टॉवरमधला जय जातो त्या सेंट सेबॅस्टियनमध्ये तर AC आहेत स्कूल बसेस. आमच्या शाळेत आपल्या साध्या सुध्या. आई म्हणते की शाळा मराठी मीडियम आहे ना म्हणून. बस AC असण्याचा आणि मराठी शाळा असण्याचा काय संबंध हे मला नीटसं कळलं नाही. पण त्या दिवशी ती म्हणाली तर दादा फसकन हसला. त्यालाही काही कळलं असेल असं मला वाटत नाही. पण तो आपला कॉलेजला असल्याने सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात असा त्याचा समज आहे. असे ना, मला त्याच्याशी उगाच वाद घालायचा नाही. बरं आहे तो तसा. आणि मला असा भेटतोच किती दिवस. मी अल्टरनेट विकेंडला आईकडे जातो तेव्हा तेव्हाही असला तर असला, नाहीतर जातो कुठेतरी मित्रांबरोबर. तो आता 18 पूर्ण आहे, त्यामुळे त्याला बाबांकडे यायची सक्ती नाही. नाहीतर गेल्या वर्षीपर्यंत तोही आमच्याकडे यायचा. अल्टरनेट विकेंड मग आमची दर आठवड्याला भेट व्हायची. आता दर आठवड्याला होत नाही, पण खूप फरक पडत नाही. गेल्या वाढदिवसाला आईने मला फोन घेऊन दिल्यापासून आम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्टमध्ये असतो. फोनही करतो कधी कधी, म्हणजे दादाच जास्त वेळा करतो. मी केला तर बाबा चौकशा करत बसतात. कशाला, काय काम होतं, मला का नाही सांगितलंस वगैरे वगैरे. आता जी ती गोष्ट यांना कशाला सांगायला पाहिजे. पण त्यांचं तसंच आहे पहिल्यापासून. काही गोष्टी बाबांना न सांगण्यासारख्याच असतात की, आजच्यासारख्या. खिडकीशी बसल्या बसल्याच मी पॅन्टच्या खिशातून रिंग काढली आणि मुठीत धरली. अगदी तेवढ्यानेही मला बरं वाटायला लागलं. या गर्दीत मूठ उघडणं हा मूर्खपणाच झाला असता. म्हणजे पडून हरवली असती वगैरे म्हणून नाही, पण माझ्या हातात ती कोणी ओळखली असती तर पंचायत झाली असती म्हणून. आणि नुसती माझीच नाही, स्वराचीही. आता तिचीच होती ना रिंग. स्वरा आमच्या वर्गात आली ती गेल्या वर्षी. आमची 8वीची 6माही अगदी जवळ आली होती आणि पोर्शन तर जवळपास वर्षभराचाच संपला होता. 8वीत नेहमीच पोर्शन लवकर संपवतात आणि कोणाला काही कळत नाही अशी 8वीच्या मुलांची दरवर्षी कंप्लेंट असायची. तशी आमचीही होती. पण शाळेचा प्रश्न रोखठोक होता. रिझल्ट 8वीचा चांगला पाहिजे का 10वीचा. 8वी संपायच्या आधीच 9वीचा पोर्शन चालू करायचा आणि 9वीत तो भरकन संपून SSCवर लक्ष द्यायचं. अशी आमच्या शाळेची नेहमीच आयडिया होती. ती काही अगदीच वाईट नव्हती, कारण त्यांचा मुद्दा सिद्ध करायला दरवर्षी कोणी ना कोणी बोर्डात यायचं. मग त्या निकालाकडे बोट दाखवून शाळा निर्धास्त व्हायची. आणि मग नाही, हे काहीतरी मी वेगळंच सांगायला लागलो. मी सांगत होतो ते SSC विषयी नाही, स्वराविषयी. स्वरा आमच्या रामचंद्र सहस्त्रबुद्धे विद्यालयात आली ती नागपूरहून. मूळची ती पुण्याची. तिचे वडील रेल्वेमध्ये बऱ्याच वर्षा पोस्टवर होते आणि बदल्या सतत व्हायच्या. महाराष्ट्रभर चिकार फिरली होती ती. हे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला सॉलिडच वाटलं. माझं फिरणं म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक आणि एकदा आत्तेभावाच्या लग्नासाठी औरंगाबादला गेलो होतो ते, एवढंच. आधी मला तर औरंगाबाद गुजरातमध्ये असं वाटलं, पण गेलो तर सगळे मराठीत बोलत होते. मग मांडवातच एका मुलाला मी ही मूलभूत शंका विचारली आणि मग तो मला म्हणाला, ए वेड्या, ते औरंगाबाद नाही, ते अहमदाबाद. औरंगाबाद आणि अहमदाबाद सारखंच वाटतं की नाही. म्हणजे मला तसं वाटतं, पण बहुधा स्वरासारख्या खूप फिरलेल्यांना नसेल वाटत. खूप फिरायला, वेगवेगळ्या जागा बघायला मिळणं हा तसा फायदाच. पण तोटा हा की त्यामुळे तिला अमुक शाळा, नेहमीचे मित्रमैत्रिणी असा प्रकार नव्हता. दरवेळी शाळेत आली की कोरी पाटी, मग नव्या ओळखी करा, नव्या शिक्षकांना मस्का मारा, असं सगळं.
म्हणजे असं तीच म्हणाली हा मला. आमची पुरेशी ओळख झाल्यावर, सुब्या जरा सरकून घे ना साल्या. आमच्या वर्गातला पंडित ओरडला आणि मी अधिकच अंग चोरून घेतलं. दोन्ही हातांचे तळवे उचलून खांदे उडवले आणि खालचा ओठ पुढे काढून पंडितला मी काही करू शकत नाही असं साभिने सांगितलं. हे करताना अर्थातच मुठीतली रिंग मी पुन्हा खिशात खुपसायला विसरलो नाही. त्याने हाताची मूठ दाखवून बघतो तुला टाईप दम दिला. पुटपुटलाही काहीतरी, पण बसमधल्या गडबडीत आवाजाची डेसिबल पातळी फार वरची ठेवावी लागते. पुटपुटणं ऐकू येण्याची शक्यता शून्य. आणि चिडू दे चिडला तर. सुबोधचा शॉर्ट फॉर्म हा सुब्या होत नाही हे 1000 वेळ सांगून न कळल्याची शिक्षा. आज सकाळपासून जमेल तेव्हा मी दादाचा फोन ट्राय करतोय. बोलायचं आहे, फोन कर म्हणून मगाशी व्हॉट्सअपही केला, पण त्याचा काही रिप्लायच आला नाही. मेसेजला डबल टिकमार्कही आला नाही. म्हणजे त्याला मिळालाच नसणार. बहुधा दादा लेक्चरला असेल. त्यांचं कॉलेज वायफाय होणार आहे म्हणे, पण अजून तरी साध्या फोन सिग्नलची बोंब आहे. आमच्या शाळेत फुल सिग्नल असतो, पण तिथे फोन काढायचा तर फक्त मोठ्या सुट्टीत आणि शेवटची बेल झाल्यावर. मग उपयोग काय त्या सिग्नलचा? आता शिक्षकांना होत असेल उपयोग. तर मी काय सांगत होतो, स्वरा. तर स्वराशी माझी मैत्री अगदी लगेच झाली. ती शाळेत आमच्या वर्गात आल्या आल्याच. यात म्हटलं तर आश्चर्य आहे, म्हटलं तर नाही आहे अशासाठी की माझी अशी कोणाशी मैत्री बित्री लगेच होत नाही. स्वतःहून जाऊन मला कोणाशी बोलायला आवडत नाही. कोणी आलं बोलायला तर ठीक आहे, पण नाही आलं तर मला फारसा फरक पडत नाही. आई म्हणते मी बाबांसारखा आहे, एकलकोंडा, कोणाचीही कंपनी नको असलेला. तिची हे ती बोलत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. गंमत म्हणजे बाबांचा स्वभाव एकलकोंडा आहे हे कळायला तिला इतकी वर्ष जावी लागली. आई बाबा शाळेत 6वीपासून सॉर्ट ऑफ एकत्र होते. पुढे वेगवेगळ्या ज्युनियर कॉलेजमध्ये होते, पण पुन्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली ती एकाच कॉलेजला, ती एकाच शाखेत, सिव्हिल. त्यांच्या लव्ह स्टोरीच्या मात्र 2 वेगवेगळ्या व्हर्जन्स आहेत. आईच्या म्हणण्याप्रमाणे कोण कोणाच्या प्रेमात पडलं हे काही सांगता यायचं नाही, पण ते प्रेमात पडले कॉलेजमध्ये गेल्यावरच, आधी नाही. बाबांचं मत जरा वेगळं आहे. आई बाबा एकमेकांना ओळखत, पण जरा लांबून. आमच्या शाळेत होती दोघं. आमची शाळा म्हणे तेव्हा आत्तासारखी कोएड नव्हती. 1ली ते 4थीपर्यंत मुलं मुली एकत्र शिकायचे, मग वेगवेगळे. शाळेत आई बाबा एकमेकांना ओळखत, पण जरा लांबून. आमच्या शाळेत होती दोघं. आमची शाळा म्हणे तेव्हा आतासारखी कोएड नव्हती. 1ली ते 4थीपर्यंत मुलं मुली एकत्र शिकायचे, मग वेगवेगळे. मुलांची शाळा आणि मुलींची अशा 2 वेगळ्या बिल्डिंग होत्या तेव्हा. म्हणजे बिल्डिंग आत्ताही आहेत, पण एकात 1ली ते 5वी आणि दुसऱ्यात 6वी ते 10वी. आई राहायची दादरच्या हिंदू कॉलनीत. तिथूनच 5 मिनिटावर आमची शाळा. त्यामुळे ती लहानपणापासूनच त्याच शाळेत होती. बाबा राहायचे सायनला, तिथेच कुठल्या तरी सटरपटर शाळेत. 5वी झाली तेव्हा आजोबांनी विचार केला की जरा बऱ्या शाळेत घालू. सायनहून रोज जायला यायला दादर काही फार लांब नाही, सो दिलं टाकून त्यांना आमच्या शाळेत. शाळेची बिल्डिंग एक नसली तरी काही कॉमन मित्रमैत्रिणींमुळे आईबाबांची तेव्हापासून ओळख होती. पण 7वीत स्कॉलरशिप मुलामुलींचे क्लासेस एकत्र घेतले जायचे तेव्हा ती वाढली. पुढेही मला वाटतं कोणत्या तरी ट्युशन क्लासेसला ते एकत्र होते. बाबांचं म्हणणं असं की या सगळ्या काळात आईला ते आवडायला लागले. नाहीतर 12वी नंतर बाबा गेले त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं तिला काय कारण होतं? तेही त्यांच्यासारखं सिव्हिल इंजिनिअरिंगलाच. सिव्हिलला फार कमी मुली जायच्या तेव्हा. म्हणजे बाबा असं म्हणतात. आता किती जातात हे काही मला माहीत नाही. त्यामुळे प्रमाण वाढलं आहे का कमी झालं आहे हे काही मी खात्रीने सांगू शकणार नाही. आई म्हणते हे काही खरं नाही, तिने सिव्हिलला ॲडमिशन घेतली ती तिला घ्यायची होती म्हणून. पण बाबा कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहेत
हे तिने त्यांच्या एका मित्राला आधीच विचारून घेतलं होतं. हे काही ती खोडून काढू शकत नाही. आता तिने हे अगदी सहज केलेलं असू शकतं, पण सहज वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला हवा तसा काढायला आपण मोकळेच असतो ना. स्वरा आणि माझी मैत्री होण्यात दोघांच्याही एकोलकोंडेपणाचा भाग होता. तो नाकारण्यात अर्थ नाही. तरी माझ्या एकोलकोंडेपणात आणि तिच्या एकोलकोंडेपणात यात काही फरक नाही. आईच्या म्हणण्याप्रमाणे माझा तो स्वभावच होता. पण खरंच होता का काय माहीत. मला आठवतं त्याप्रमाणे 3रीपर्यंत माझे बरेच मित्र होते. दादाही तेव्हा आमच्या शाळेत होता. आम्ही शाळेत एकत्र जायचो यायचो. बसमध्ये आणि शाळेच्या सुट्ट्यांमध्ये खेळ चेष्टा मस्करी करणारी दादाची मोठी गँग असायची. मी बरेचदा त्यांच्यात असायचो. पण आमच्या वर्गात ही चिकार धमाल चालायची तेव्हा आईबाबांचंही छान पटायचं. दोघंही लोहिया ग्रुपमध्ये कामाला होते. सगळं चांगलं मस्त होतं, किंवा कदाचित नसेल मस्त, पण आम्हाला तसं वाटायचं. पुढे हा मस्तपणा कमी कमी व्हायला लागला. दोघं वेगवेगळ्या वेळी घरी यायला लागले. मग आईने जॉब बदलला आणि तिचं ऑफिस पण लांब गेलं. ती यायची बरीच उशिरा. जेवण बहुधा पॅक करून आणायची कुठून तरी, आणि आम्ही सगळे गप्प बसून जेवायचो. जेवताना गप्पा जोक्स तर बंदच झाले. पण एकदा तर आई निघून गेली. ती 4-5 दिवस आलीच नाही. कुठे गेली होती कोण जाणे. मी दादाला हे सगळे विचारलं, हे काय चाललंय, पण तोही त्या दिवसात फार काही बोलायचं नाही. तेव्हा एकदा बाबाही शाळेत येऊन गेले. आमच्या वर्ग शिक्षिका होत्या तांबेबाई म्हणून. त्यांना भेटून गेले. नक्की काय सांगितलं माहीत नाही, पण त्यानंतर आमच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे हे शाळेत सगळ्यांना कळल्यात जमा झालं. माझं वर्गात लक्ष लागेना. सगळे आपल्याकडेच बघतायत, आपल्याविषयी बोलतायत असं वाटायला लागलं. काही दिवस तर वाटायचं सोडून द्यावी शाळा, किंवा परीक्षेला तरी दांडी मारावी. शेवटी मी काही तसं केलं नाही. अभ्यास वगैरे केला. मार्कही साधारण नेहमी इतकेच मिळाले. पण काहीतरी बिघडलंच असणार डोक्यात. एक मात्र आहे, त्यांच्या वेगळं होण्याचा आम्हाला कमी त्रास व्हावा यासाठी आईबाबांनी प्रयत्न केले असावेतच वाटतं. मला आठवतंय, कोर्ट कचेऱ्या चालल्या होत्या तेव्हा 3-1 महिने मला आणि दादाला हिंदू कॉलनीत नानांकडे राहायला पाठवलं होतं. शाळाही तिथून जवळच होती. एरवी मला नानांकडे राहायला खूप आवडायचं. पण ते 3 महिने खूप खराब गेले. आणि नंतर तर दादा आईबरोबर तिथेच राहिला आणि मी आलो आमच्या सायनच्या घरी. पुन्हा शाळा सुरू झाली. तेव्हाही फार काही बदललं नाही. आता तर माझे आईबाबा वेगळे राहतात हे सर्वांना माहीत होतं. वर्गातल्या सर्वांचं घर माझ्या घरापेक्षा वेगळं. त्यांच्या मते मी वेगळा, ते वेगळे. आधी मला विचित्र वाटायचं. कदाचित त्यांनाही वाटलं असेल. पुढे हळूहळू मग सवय झाली एकटं असण्याची. स्वराचं मात्र माझ्यासारखं नव्हतं. स्वराचा एकोलकोंडेपणा हा तिच्या वडिलांच्या फिरतीतून आला होता. अमुक एका काळापलीकडे टिकणारे मित्रच नसले तर मैत्री तरी काय कामाची. नुसता फुकट जाणारा वेळ. मग तो असा नुसता घालवण्यापेक्षा स्वराने आपला वेगळा उपाय शोधला होता. पुस्तकं वाचायचा. स्वराच्या स्कूल बॅगेत कायम 2 तरी पुस्तकं असायची आणि जो काय फावला वेळ मिळायचा त्यात ती काहीतरी वाचत असायची. खरं तर मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही ती पुस्तक वाचत उभी होती आमच्या स्कूल बसच्या सायन्स स्टॉपवर. ती आमच्या जवळच राहायची. हे मी बोललो का? राहिलं बहुतेक. राहायची आमच्या पलीकडेच 3-4 बिल्डिंग सोडून. त्यांचा फ्लॅट होता. फ्लॅट स्वतःचाच होता. रेल्वेची कॉलनी वगैरे नव्हती. स्वराचे वडील मूळचे मुंबईचे होते आणि त्यांचं स्वतःचंच घर होतं.
इतकी वर्ष बंद होतं, पण आता स्वतःचा फ्लॅट असताना रेल्वे क्वार्टर्समध्ये कशाला जा? हा, म्हणून त्यांनी तेच उघडून घेतलं, जुजबी काम करून घेतलं, इलेक्ट्रिसिटीचं मीटर काढलं होतं ते पुन्हा बसवून घेतलं, वगैरे वगैरे. आमचा एरिया तसा शांत आहे, अगदी सायनच्या गजबजाटाच्या इतक्या जवळ असला तरी. कदाचित जुन्या भरलेल्या झाडांमुळे आवाज रोखला जात असेल, किंवा सावलीतून जे अंधार वातावरण तयार होतं त्यामुळे आवाज असला तरी आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल. मला आणि स्वराला त्या झाडांच्या सावलीत सोडून बस खडखडत निघून गेली. मागे न पाहता पुढे निघालेल्या स्वराला मी, स्वरा, 1 मिनिट असं म्हटलं आणि शूलेस बांधण्यासाठी खाली वाकलो. खरं तर तशी फार आवश्यकता नव्हती. एक गल्लीभर चालायचं होतं, 4-5 बिल्डिंगवर स्वराचं घर आणि मग लगेच माझं. एवढ्या अंतरात काही मी लगेच अडखळून पडत नव्हतो. त्यात मला सुटलेल्या शूलेसने चालायची सवय आहे. गाठ मारणं हा प्रकार मला कधी जमत नाही, त्यामुळे शूलेसेस सारख्या निघतात आणि कधी घट्ट बांधल्या तर सुटतच नाहीत. दादाच्या कॉलेजमध्ये म्हणे शूलेस सारखी सुटत असली की तो मुलगा प्रेमात पडलाय म्हणून चिडवतात. काय बावळटपणा आहे. या एक एक गोष्टी ऐकल्यावर कॉलेजमध्ये लेसेस कशा बांधलेल्या राहणार याची काळजी मला ॲडमिशन मिळते की नाही याहीपेक्षा अधिक वाटायला लागली होती. त्यातून सुटायचं तर मला या 2 वर्षात लेस बांधायला शिकणं किंवा वेलक्रोचे बूट घेणं यापासून पर्याय नाही. तर त्या शिकण्याचा भाग म्हणून मी आज जेव्हा जेव्हा लेस सुटेल तेव्हा तेव्हा ती बांधतोच. आताही मी त्यासाठीच थांबलो. सुटली का पुन्हा? स्वरा म्हणाली आणि हसली. मी शिकू का तुला? मी या ऑफरचा लाभ घ्यावा का असा विचार केला आणि शेवटी नको म्हटलं. पण स्वरा कुठली ऐकायला. आमच्या स्टॉपजवळ एका बिल्डिंगचं कंपाऊंड अर्धवट पडलं आहे. त्यावर त्याने मला बसवलं आणि धडा सुरू केला. ही 2 टोकं ही अशी धरायची, मग त्यातलं हे 1 टोक, हे दुसरं, हे असं बाजूला, वगैरे वगैरे वगैरे. मला कुठलं लक्षात राहतंय. पण स्वरा खूप छान दिसत होती. तशी ती नेहमीच दिसते म्हणा. सांगून टाकावं का तिला तिची रिंग माझ्याकडे आहे ते? पण मग आधी का नाही दिली विचारली तर काय सांगायचं? नाही म्हणायला ती हरवली त्यालाही आता 4 दिवस झाले. पहिल्या दिवशी हरवली तेव्हा तर तिने मलाच बोलवलं होतं की शोधायला. मग तेव्हाच ती मिळाल्याचं का सांगितलं नाही हा प्रश्न आलाच असता. त्यावर काय उत्तर देणार होतो मी? आता मला काय ती रिंग माझ्यासाठी हवी होती अशातलाही भाग नाही. आणि खरं सांगायचं तर मी का घेतली हेही मला सांगता यायचं नाही. घेतली एवढं खरं. रिंग काही महागातली नव्हती. स्वराच्या वडिलांची कोल्हापूरला ट्रान्सफर झाली होती तेव्हा तिथल्या शाळेतल्या एका वर्गमित्राने दिली होती म्हणे, वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणून. स्वरा त्या मित्राबद्दल कधीच फार काही बोलली नाही, त्याचं नावही सांगितलं नाही. पण ती रिंग मात्र कायम तिच्या बोटात असायची. एरवी फार कोणाचं लक्ष गेलं नसतं, पण स्वराला रिंगशी खेळायची सवय होती. रिंग गोल गोल फिरवत राहायचं किंवा त्याच हाताच्या अंगठ्याने बोटाच्या वरच्या टोकापर्यंत सरकवायची आणि मागे घ्यायची. असे काहीतरी उद्योग चालू असायचे. मग कोणीतरी सहज विचारलं, कोणी दिली रिंग म्हणून? स्वराने बेसावतपणे सांगितलं. मग झालं. शाळेतल्या मुलींनी तत्परतेने एंगेजमेंट रिंग म्हणून चिडवायला सुरुवात केली. पण स्वराने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. रिंगही काढली नाही. आता ती काही बोलत नाही म्हटल्यावर मुली हळूहळू चिडवायच्या बंद झाल्या. त्या दिवशी हे सगळं मला एकदम आठवलं. ते स्वराची ती रिंग पडली असा फोन आला होता तेव्हा. स्वरा राहायची 3ऱ्या मजल्यावर. आमच्या बिल्डिंगमधून दिसायची नाही, पण त्यांच्या बिल्डिंगसमोर एक छोटी बाग होती. छोटी म्हणजे अगदी छोटी. 4-5 बाकं, एक जंगल जिम आणि थोडी हिरवळ. स्वराला सवय होती की काही पाठांतर करायचं तर ते घराच्या बाल्कनीत उभं राहून या बागेकडे पाहत. त्या दिवशी ती अशीच उभी होती
आणि रिंगशी खेळत होती. अंगठ्याने रिंग सरकवत पुढे मागे पुढे मागे पुढे. स्वरा, चहा झाला का, अशी आईची हाक आली आणि स्वरा चटकन वळली. बोटाच्या कडेवरची रिंग खाली पडते हे तिच्या लक्षात आलं, पण ते ब्रेनच्या लक्षात येऊन त्याने काही हालचाल करण्याआधी रिंग खाली पडलेली होती. ही वेळ होती 6:30ची. अलीकडे अंधारही लवकर होतो, त्यामुळे तिने मला फोन करून मी येईपर्यंत 6:45 होऊन गेले होते. ती तर शोधतच होती. आले आले मीही कामाला लागलो. पण रिंग थोडीच इतक्या लवकर सापडते. शेवटी पूर्णच अंधार झाला तेव्हा मी म्हणालो, मरू दे ना, एवढं काय त्या रिंगमध्ये. पण स्वराचा चेहरा इतका पडला की मग मी काही बोललोच नाही. असेल तिचं काहीतरी सिक्रेट, सगळ्यांचंच असतं. शेवटी स्वरा घरी गेली आणि मी माझ्या घरी निघालो. तर तिच्या गेटच्या बाहेर पडलेल्या सुकलेल्या झावळ्यांच्या छोट्या ढिगाला लागून काहीतरी चमकलं. वाकून पाहिलं तर रिंग. मी ती घेतली आणि तिला हाक मारायला वळलो, पण नाही मारली. आता नको, त्यापेक्षा उद्या स्कूल बसच्या स्टँडवर तिला सरप्राईज करू असं ठरवलं. पण त्या दिवशी तिला स्टँडवर यायला बराच उशीर झाला. बस 2 मिनटं थांबली तरी हिचा पत्ता नाही. शेवटी क्लीनर अंकल गाडी सोडणार इतक्यात बाई लांबून धावत येताना दिसल्या. मला काही बोलले नाही, पण सकाळी ही खाली जाऊन रिंग शोधत बसली असणार अशी माझी खात्री होती. आता बसमध्ये सगळ्यांदेखत मी तिला रिंग कशी परत करणार. नंतर मग असंच काही ना काही होत गेलं. एका दिवसामागून दुसरा दिवस झाला, दुसऱ्याचा तिसरा. जेवढं सांगणं लांबत चाललं तितकं ते कठीण व्हायला लागलं. सांगितल्यावर आधी का नाही सांगितलं म्हणाली असती तर माझ्याकडे उत्तर काय होतं. वेळ जात चालला आणि मला काही सुचेनासं झालं. मी स्वतःशीच असाही विचार करून पाहिला की मी रिंग देणं हे काहीही कारण नसताना मुद्दाम लांबवलं असं तर झालं नाही ना. माझ्या डोक्यात नक्की काय होतं. तिचं हे सिक्रेट ठेवणं मला मान्य नव्हतं आणि त्याचा विरोध करण्याचा हा एक मार्ग होता का. पण मला मान्य असण्या नसण्याने तसा काय फरक पडत होता. माझ्या मताचा अर्थ तरी काय होता. स्वरा माझी नुसती चांगली मैत्रीण होती, हो ना. मग तिला ती रिंग जवळ ठेवून बरं वाटत असेल नसेल तिची मर्जी, त्यात माझा संबंध येतो कुठे. शेवटी आज मी या सगळ्या गोंधळावर दादाला सल्ला विचारायचं आणि उशिरापर्यंत उद्यापर्यंत प्रकरण निस्तरायचं ठरवलं. त्यासाठीच आज सकाळपासून मी दादाला फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण आज सापडेल तर ना. तुला एक जोक सांगू, मी स्वराला म्हणालो. तिने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि चालत राहिली. मी त्याचाच हो असा अर्थ काढला आणि पुढे सांगायला लागलो. एकदा रात्रीच्या वेळी एक माणूस घरी जात असताना त्याला एक सरदारजी दिसतो. रस्त्यावरच्या लॅम्पपोस्ट जवळ तो काहीतरी शोधत असतो. तर हा माणूस त्याला म्हणतो, ओय पाजी की ढूंढ रहे हो. तर तो सरदारजी म्हणतो, ओय मेरी घडी कल गुम हुई थी. मी जमेल तितकं आणि मला माहीत होतं तितकं पंजाबी हेलात बोलायचा प्रयत्न करत म्हणालो. स्वराच्या चेहऱ्यावरची रेघही इकडची तिकड झाली नाही. मग दोघं शोधतात. मी जोक पुढे सुरू केलं. शेवटी तो माणूस दमतो आणि म्हणतो, ओय पाजी एक्झॅक्टली कहा गुम हुई थी. तो सरदार म्हणतो, ओ तो बाजू की गली से गुजर रहा था तो हाथ से गिर गए. स्वराला जोक माहीत होता हे तिच्या कोऱ्या चेहऱ्यावरही दिसत होतं. तसाही जोक जुनाच होता, बाबांच्या किंवा नानांच्या पिढीचा असे किंवा त्याहूनही जुना. तो मी का सांगतोय हे तिला माहीत होतं, पण तिने काही मला थांबवलं नाही. मग मीही सांगत राहिलो. माणूस चक्रावतो आणि म्हणतो, ओए बाजू की गली घड़ी वहाँ खो गई है और तुम यहाँ क्यों ढूंढ रहे हो. तर सरदार म्हणतो, वहाँ लाईट नाही आहे ना. स्वराने माझ्यावर दया केल्यासारखं किंचित हसून दाखवलं आणि म्हणाली, चल मी जाते. तिचं घर आलंच होतं. मी बाय करून आमच्या घरी आलो. हर्बल टी करून घेतला आणि टी व्ही जे दाखवेल ते पाहायला बसलो. तसंही माझं टी व्हीत लक्ष नव्हतं.
पण टी व्ही बंद करून करणार काय? आज अभ्यासही फार नव्हता. दादाच्या हार्डडिस्कवरचे सिनेमे पाहायचे तर त्यालाही कॉन्सन्ट्रेशन लागतं. आपल्या हिंदी पिक्चरसारखं किंवा आपल्या टी व्हीसारखं ते नुसते हलत्या चित्रांसारखं पाहता येत नाही. काही वेळानंतर बाबा घरी आले. तोवर तरी दादाचा फोन आला नव्हता. बाबांनी 1. कधी आलास? 2. अभ्यास झाला का? आणि 3. कोणाचा फोन आला होता का? हे 3 प्रश्न विचारले, जे ते नेहमीच विचारतात. त्यांची उत्तरेही ठरलेली असतात. 1. झाला थोडा वेळ. 2. नाही, करेन आता. आणि 3. नव्हता. आता सगळ्यांकडे मोबाईल असताना लँडलाईनवर फोन कशाला कोण करेल? अगदी निरोपच ठेवायचा तरी टेक्स्ट नाही का करणार? पण हे थोडं रुटीन आहे, एक पद्धत. त्या प्रश्नांची उत्तरं तरी ते ऐकतात का कोणाला माहीत. कधीतरी मी 1. 2000 वर्षापूर्वी, 2. या आणि पुढच्या वर्षीचा पण, 3. पंतप्रधानाच्या ऑफिसातून आला होता, कॉलबॅक करणार आहेत, अशी काहीतरी रँडम उत्तरं देऊन पाहणार आहे. त्यांचं खरंच लक्ष आहे का ते पाहण्यासाठी. मला वाटतं ते प्रश्न उत्तरांसाठी विचारत नाही. हा त्यांचा ओळखीच्या जगात प्रवेश करत असल्याचा दाखला असल्यासारखा आहे. महत्त्व आहे ते प्रश्नांनाच, उत्तरं सगळी ऑप्शनला आहेत. मी कधी कधी विचार करतो, हे कशामुळे झालं असेल? हे म्हणजे हे त्यांचं वेगळं होणं. आता असले प्रश्न पडायला 15 वर्ष हे काही फार जास्त वय नाही. पण कमी वयाला प्रश्न पडू नयेत असं कोणी सांगितलंय? शिवाय आता जे काय झालं त्याला इतके दिवस झालेत की आता मी त्याच्याकडे असं लांबवरून बघू शकतो. वर्तमानपत्रातली एखादी अपघाताची बातमी पाहिल्यासारखा, नाहीतर इतिहासातल्या एखाद्या छोट्याशा तहाचा कलम वाचल्यासारखा. आई बाबा पहिल्यांदा भेटले तेव्हा तर मी आत्ता आहे त्याहूनही ते लहान होते. आणि ते प्रेमात इतक्या वयात आणि तितक्या वयात पडल्याच्या गप्पा मारत असले तरी मला नाही वाटत हे असं सहजासहजी लक्षात येत असेल. आता मी काय यातलं एक्सपर्ट नाही, पण माझं वाचन भरपूर आहे. त्यावरून सांगतो, हा प्रेमबिम प्रकार भलता चमत्कारिक असतो. आणि ते कधी कशामुळे होईल हे जसं कोणाला सांगता येत नाही, तसं ते नक्की कधी झालं हे पण सांगता येत नाही. असंच सगळी पुस्तकं म्हणतात. सिनेमावाले त्या मानाने सोपी उत्तरं देतात, पण मी काही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता इतक्या लहान वयापासून एकमेकांची सवय झालेल्या आईबाबांना एकदम हे सगळं सोडून द्यावंसं का वाटलं असेल काय माहीत. दादाचा फोन आला तर मी बाल्कनीत जाऊन बसलो आणि सरळ हे सगळं त्यालाच विचारलं. पण तो सरळ उत्तर देईना. का रे, आज तुला भलतेच प्रश्न पडतायत? आईबाबांविषयीच बोलतोयस का पटवलीस कोणी? कोण तुझी ती स्वरा? काय विचारतोय काय? त्याने विषयच बदलून टाकला. स्वराचं नाव असं अचानक आल्यावर माझी विकेटच गेली. स्वरा माझी मैत्रीण होती, मला आवडायची. पण दादा म्हणतोय तशी नाही काही. म्हणजे तसा काही मी विचार कधी केलाच नव्हता. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे नसणारच केला. कसा करीन? आणि मग मला पुन्हा आठवली ती रिंग. ती रिंग मी परत देत नव्हतो, ती तिची होती म्हणून. फक्त एवढंच कारण असेल. म्हणजे मी आणि ती, म्हणजे माझं आणि तिच्याबद्दल. हे काहीतरी बेड्यासारखं बोलू नकोस. मी दादावर डाफरलो. ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स असं आमच्या इंग्लिशच्या धड्यात एक वाक्य आहे, जे मला पटलं आहे. हल्ला हा सर्वात चांगला प्रतिकार आहेच. मी तुला विचारतोय काय आणि तू सांगतोयस काय? फालतू काहीतरी बोलू नकोस. त्यापेक्षा मला सांग, आई परत येईल का रे पुन्हा? काय कारणाने वेगळे झालेत ते? तुला माहीत असेल ना सगळं? दादा एकदम गप्प झाला. मग म्हणाला, नाही, ते बोलत नाही याबद्दल. थोडी शांतता. मग म्हणाला, पण त्याने आता काय फरक पडतोय?
झालं ते झालं. आता नाही बदलत ते. सुबोध, आई परत नाही येणार. आणि आली तरी जे गेलं ते पुन्हा पहिल्यासारखं होत नाही. मुळात माझी कल्पना होती की दादाला फोनवर रिंगबद्दल सांगायचं, काय करू विचारायचं. पण आता ते शक्य नव्हतं. विषय कुठून तरी कुठेतरीच पोहोचला होता. मग मी पुढे बोललोच नाही. ठेवून दिला फोन. कपडे बदलले, बाबांबरोबर गप्प बसून जेवलो, उद्याची बॅग भरली, झोपायला आडवाई झालो. पण झोप येईना. दादाची 2 वाक्य माझ्या डोक्यात थांड मांडून बसले होते. झालं ते झालं. जे गेलं ते पुन्हा पहिल्यासारखं होत नाही. मी स्वराला रिंग परत दिली आणि आमच्यात आत्ता जे काही होतं ते संपून गेलं तर? आमच्यातलं काहीच पुन्हा पहिल्यासारखं होणार नाही असा या वाक्यांचा अर्थ निघू शकेल. पण आता तरी ते कुठे पहिल्यासारखं होतं. स्वरा उदास उदास होती. तिचं जे काही हरवलं होतं ते तिला परत मिळाल्याशिवाय काही सुधारणार नव्हतं. ते तिला देऊन टाकलं तर? होऊ दे काय व्हायचं ते. स्वरा, हां, काय करतेस? काय नाही. उद्याचं होमवर्क झालं? हॅलो, आहेस ना? हो, नाही केलं होमवर्क. बोर झालंय. खाली येतेस? आत्ता? किती वाजले? 10:30. येतेस की नाही सांग. ह्या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं होतं. ती येते का नाही यावर माझा निर्णय अवलंबून होता. उलट प्रश्न विचारणार नसशील तर तुला एक गोष्ट द्यायची. ती दिसल्या दिसल्याच मी तिला सांगितलं. तिच्या घराच्या समोर त्या छोट्याशा बागेत आत्ता कोणीच नव्हतं. लांब एक शॉर्ट घातलेला म्हातारा कुत्रा फिरवायला बाहेर पडला होता. मी एका अशोकाच्या झाडाला टेकलो होतो. ती समोर उभी होती. समोरच म्युन्सिपाल्टीचा लॅम्पपोस्ट होता. त्याचा पांढरा निळसर पण पुरेसा प्रकाश होता. हवा मुंबईच्या मानाने थंड होती. स्वराने सॅक्स आणि टी शर्टवर गडद निळं जॅकेट घातलं होतं. आत्ता ते काळच दिसत होतं, पण त्याचा खरा रंग मला माहीत होता. ती ते कधी कधी शाळेत घालायची. गोष्ट द्यायचे हे ऐकल्यावर स्वरा थोडी चकित झाली. काय उत्तर द्यावं हे तिला नीटसं कळेना. मग म्हणाली, बरं दे, नाही विचारणार काही. मी खिशात हात घातला आणि तिची रिंग तिच्या पुढे केली. क्षणात तिचा चेहरा उजळला. त्यानंतरच्या सेकंदाभरात तिच्या चेहऱ्यावर अनेक भाव चमकून गेले. आनंद, उत्साह, शंका, संशय, राग. आणि मग सगळं निवळलं. तिचा चेहरा शांत झाला. तिने रिंग आपल्या बोटात सरकवली. माझे दोन्ही कांदे हाताने धरले. किंचित हसली आणि अगदी अगदी अनपेक्षितपणे मला घट्ट मिठी मारली. मला धक्काच बसला. मी वाचलेल्या कादंबरीमध्ये असले क्षण खूप लांबतात वगैरे. प्रत्यक्षात मात्र तो क्षण फारच भरकन उडाला. तिने मला मिठी मारली आहे हे ध्यानात येईपर्यंत तिने सोडली होती. आणि एक शब्दही न बोलता ती घराच्या दिशेने पळत होती. गंमत होती ना? त्या जोकमधल्या सरदारजीच्या घड्याळासारखी त्या स्वराची वेगळीकडेच हरवलेली रिंग तिला त्या लॅम्पपोस्टच्या प्रकाशात सापडली. मला हसूच यायला लागलं. ते या जोकबद्दल होतं का आणखीन कशाबद्दल काय माहीत. झालं हे एवढंच झालं. तिला त्या रिंगबद्दल एवढं प्रेम का होतं वगैरे मला अजिबात कळलं नाही. दादाशी कधी नाही ते या विषयावर
बोलून आई बाबा का वेगळे झाले हेही नीटसं कळलं नाही. आता पुढे काय होईल हेही देखील मला माहीत नाही. कदाचित तिला झालेला आनंद आत्तापुरता असेल आणि जसं रिंग मिळाल्याचं कौतुक ओसरेल तसा तिला माझा भयंकर राग येईल. मी रिंग इतके दिवस माझ्याकडे ठेवून तिला दिलेल्या त्रासाचा बदला म्हणून ती माझ्याशी बोलणं बंद करेल. खरं म्हणजे ती माझं तोंडसुद्धा बघणार नाही असं म्हणायला हवं. पण आम्ही पडलो एका वर्गात, एका स्टॉपवरून एका स्कूल बसने जाणारे येणारे, त्यामुळे तोंड बघण्या वाचून इलाज नाही. किंवा कदाचित काही झालंच नसल्यासारखी आमची मैत्री मागच्या पानावरून पुढे सुरू राहील. कदाचित तिने मारलेली मिठी नुसती आनंद दाखवण्यासाठी असेल. पण कदाचित, अगदी कदाचित, आता तुम्ही म्हणाल की हे भलते गैरसमज नको, तिने अगदी सहज केलेलं असू शकतं. पण सहज वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला हवा तसा काढायला आपण मोकळेच असतो ना. हां, कदाचित इमॅजिनरी हे गणेश मतकरी यांचं पुस्तक आणि इतर साहित्य प्रेक्षकांनी जरूर विकत घ्यावं आणि वाचावं. धन्यवाद.